नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, जे लोक किंवा सबस्क्रायबर माझे रेसिपीज नेहमी पाहतात अशांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर जे नेहमी माझे रेसिपीज पाहतात त्यांना एक गोष्ट माझी कळलेली असेल की बऱ्याच रेसिपीजमध्ये मी कढीपत्त्याची पावडर वापरत असतो. तर ती कढीपत्त्याची पावडर कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचदा पदार्थामधले जे कढीपत्त्याची पाने आहेत ती आपण वेगळी करतो आणि पदार्थ खातो. जर आपण कढीपत्त्याची पावडर करून जर त्यामध्ये घातली तर त्या पदार्थाची चवही वाढते आणि त्यातले जे जीवनसत्व आहेत ते आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. तर ही कढीपत्त्याची पावडर कशी बनवायची चला पाहूयात. हे पहा, इथे मी एकदम ताजी टवटवीत अशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. ही एकदम ताजी आहेत, आत्ताच तोडून आणलेली आहेत. तर सर्वात आधी आपण ही पाने 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेऊयात. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला या कढीपत्त्याची देठ आणि पानं वेगळी करायची आहेत. आता मी इथे स्टीलचं मोठ्या आकाराचं घमेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आधी ही कढीपत्त्याची पानं आपण अशा प्रकारे खोडून काढूयात. एकदम सोपं काम आहे, एकदम झटपट होणार आहे. अगदी फक्त 5 मिनिटांमध्ये आपण अशा प्रकारे पानं खोडून काढून घेणार आहोत. हे पहा, इथे मी सर्व पाने अशा प्रकारे काढून घेतलेली आहेत. आता ही पानं आपण 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेऊयात. पाने धुतल्यानंतर अशा प्रकारे आपण एका चाळणीच्या सहाय्याने पाण्यामधून ही कढीपत्त्याची पाने वेगळी करणार आहोत. आता एकदा धुवून घेतल्यानंतर ही सर्व पाने मी अशा प्रकारे एका मोठ्या बेडशीटवरती ठेवलेली आहेत वाळण्यासाठी. आता अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत. आता ही पानं धुतल्यामुळे फक्त याचा जो ओलावा आहे तो फक्त आपल्याला घालवायचा आहे. आपल्याला जास्त वेळ वाळवायचं नाही. ही पानं तुम्ही फॅन खाली ठेवून सुद्धा पटकन वाळवून घेऊ शकता. आता एकदा ही पाने वाळल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूयात. आता मी इथे सर्व पाने एका परातीमध्ये काढून घेतलेली आहेत. आता आपण या पानांना तेल चोळून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी हातावरतीच थोडंसं तेल घेत आहे. तर आता हे तेल आपण या पानांना अशा प्रकारे चोळून घेऊयात. मी दाखवत आहे त्याप्रमाणे अशा प्रकारे हातामध्ये थोडी थोडी पाने घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे सर्व पानांना तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता मी कढीपत्त्याच्या पानांना तेल व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. आता या पानांना थोडीशी शाईन आलेली तुम्ही पाहू शकता. तर व्यवस्थित तेल या सर्व पानांना चोळून घ्यायचं आहे. आता ही जी आपण पानं तेल लावून ठेवलेली आहेत ती आता कढईमध्ये आपल्याला थोडी थोडी करून भाजायची आहेत. तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. गॅस सुद्धा ऑन केलेला आहे. तर सर्वात आधी आपण कढई थोडीशी गरम करून घेणार आहोत. कढई आता चांगली गरम झालेली आहे. आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घालतो. तर आता अशा प्रकारे मी 2 चमचे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे सतत हलवत राहून हा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता 10 मिनिट झालेले आहेत आणि मी अशाच प्रकारे सतत हलवत राहून ही पाने भाजून घेत आहे. बऱ्यापैकी पाने आता भाजले गेलेले आहेत आणि थोडीशी अशी क्रंची झालेली आहेत. अजून आपण 1 ते 2 मिनिट अशाच प्रकारे ही पाने भाजून घेऊयात. आता 1 ते 2 मिनिट अजून भाजल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता ही पाने एकदम क्रंची झालेली आहेत. आता आपण ही पाने एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि जी उरलेली पाने आहेत ती सुद्धा अशाच प्रकारे भाजून घेऊयात. आता इथे मी मिक्सरचं मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडी थोडी कढीपत्त्याची पाने घालूयात आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊयात.
तर अशा प्रकारे थोडीशी पाने मी घेतलेली आहेत. आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात. पहा, मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण आणखीन पाने घालू शकतो. आपण यामध्ये थोडीशी पाने अजून घालूयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात. तर मिक्सरला आपण फिरवून घेताना मिक्सर बंद चालू करायचा आहे आणि याची एकदम फाईन पावडर बनवून घ्यायची आहे. आता मिक्सरला वाटून झालेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर असा गडद हिरव्या कलरची ही पावडर तयार झालेली आहे. आता ही पावडर आपण हवाबंद डब्यामध्ये किंवा एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊयात. इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे छोट्या आकाराची बरणी घेतलेली आहे. यामध्ये मी आता ही पावडर भरतो. तुम्ही इथे पाहू शकता मी या छोट्या बरणीमध्ये कढीपत्त्याची पावडर भरलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही कढीपत्त्याची पावडर बनवून ठेवली तर अगदी वर्षभर आरामात टिकते. कोणत्याही भाजीची चव वाढवण्याचं काम ही पावडर करते. त्यामुळे तुम्ही आवर्जून अशा प्रकारे कढीपत्त्याची पावडर बनवून ठेवा आणि वेळोवेळी ज्या भाज्यांमध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालतो त्याऐवजी आपण ही पावडर वापरू शकतो आणि भाज्यांची चव वाढवू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.